नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नाची विडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला अतिशय मनोरंजनाचा आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता मधूने टाकलेला शेवटचा डाव तिच्याच गळ्यात अडकवत अखेर मधूला बिळातून बाहेर काढून सिंधूने आता भर लग्नात मधूला कसे पकडलेले असते. खरा नवरदेव कोण हे बघण्यासाठी आलेल्या मधूचा चेहरा आता सिंधू कसे बघते. खऱ्या नवरदेवाचा चेहरा बघण्यासाठी जोगतीन बनून अंबाबाईची भगत बनून गाणे गुणगुणत आता ज्या वेळेस मधू ही भर लग्नात येते आणि धूर करून नवरदेवाचा चेहरा बघायला लागते. आणि जेव्हा आता नवरदेवाला सिंधूने मास्क लावलेला असतो आणि मधू नवरदेवाचा चेहऱ्यावरचा मास्क काढते तर तो दुसराच माणूस असल्याचे जेव्हा मधूच्या समोर येते आणि मधू त्यावेळेस आता सशासारखी तिथून धूम ठोकण्याचा कसा प्रयत्न करते. आणि त्याच वेळेस आता मधूच्या झिपऱ्या धरून सिंधू आणि राधा मावशी बनलेला राघव आता मधूला कसे पकडतो. आणि मधू जिवंत असल्याचे सत्य DIG सरांसमोर सिंधू आणि राघव कसे आणतात. आणि त्यामुळे आता मधू जिवंत असल्याचे सत्य समोर येताच DIG सर राघवची सगळ्या आरोपातून कशी निर्दोष मुक्तता करून राघवला कसे निर्दोष सिद्ध करतात आणि सिंधू पुन्हा कशी राघवची होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता सिंधूने मधूला बिळातून बाहेर काढण्यासाठी भयानक डाव रचलेला असतो. आणि आता सिंधू ही सगळ्या रत्नबारक्यांना सांगते मधूला जर आता बाहेर काढायचे असेल आणि मधूचा चेहरा सगळ्या जगासमोर आणायचा असेल तर माझ्यासमोर आता एकच पर्याय आहे. इकडे आता काकू राजेश्री सगळेजण घाबरलेले असतात. काकू आणि सिंधूने तर धर्माधिकारीच्या समोर लोटांगण घालून हात जोडून पदर पसरलेला असतो. आणि आता इकडे राघवने देखील सरेंडर करण्याचे ठरवलेले असते आणि त्यासाठी आता राघव जाणाराही असतो. त्याच वेळेस दबंग स्टाईलने सिंधूने आता सगळ्यांना समजावलेले असते आणि धीर दिलेला असतो. सिंधू म्हणते की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका. काकू म्हणते की अगं त्या धर्माधिकारीने आता DNA रिपोर्टसुद्धा त्या बॉडीचे चेक करायला पाठवले. सिंधू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका. DNA रिपोर्ट येण्याच्या अगोदर मधू जिवंत आहे हे सत्य मी सगळ्या जगासमोर आणील. तुम्ही काही काळजी करू नका. DNA रिपोर्ट्स येण्याच्या अगोदर मधू ही तिला तिच्या बिळातून बाहेर काढून मी तिचा चेहरा सगळ्यांच्या समोर आणील तरच सिंधू नाव लावीन असे आता सिंधूने सगळ्यांना वचन दिलेले असते. आणि त्यासाठी आता सिंधूने भयानक डाव आखून पेपरमध्ये न्यूज दिलेली असते. आणि आता त्यासाठी सिंधूने दुसऱ्याच दिवशी साखरपुडा ठेवलेला असतो. सिंधूने राघव मेला यामुळे आता सिंधू दुसरे लग्न करायला तयार झाली ही अफवा आता सिंधूने सगळीकडे पसरवलेली असते. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी साखरपुडा असतो. पण आता सिंधूने प्लॅनप्रमाणे सिंधू ज्या मुलासोबत लग्न करणार असते त्या मुलाचा चेहरा सिंधूने मास्क लावून झाकवलेला असतो. सिंधू त्याचा चेहरा कुणालाही दिसू देत नाही. आणि अखेर आता सिंधूचा आणि त्या मुलाचा साखरपुडा रत्नबारक्यांनी घरातच उरकून टाकला असे आता सिंधूने सगळ्यांना भासवलेलं असतं. त्यानंतर आता लवकरच सिंधू ही लग्नाचा मुहूर्त काढते. इकडे आता सिंधूचा साखरपुडा झाली हे कळताच धर्माधिकारी आणि मधूला मोठा धक्का बसलेला असतो. मधू म्हणते की मामा या सिंधूने बघ साखरपुडा देखील उरकला आणि आता ती लग्न करून परदेशात त्या मुलासोबत पळून जाईल. कदाचित तो मुलगा राघवही असेल. जर राघव आणि सिंधूने पुन्हा लग्न करून परदेशात जर पळ काढला तर आपल्या हातात काहीच उरणार नाही मामा. तेव्हा आता जे काही करायचं असेल ते फक्त मीच करणार. तू काही काळजी करू नकोस. तर आता रत्नबारक्यांच्या घरी लग्नाची सगळी जोरदार तयारी झालेली असते. आणि त्याच वेळेस मधूने मोठा डाव आखलेला असतो. आणि आता
मधूने अंबाबाईची जोगतीन बनून आता अंबाबाईचे भगत असे 2 ते 3 लोकांना घेऊन अंबाबाईचा वेश धारण केलेला असतो आणि ते अंबाबाईचा उदो उदो करत जागर करत आता रत्नबारक्यांच्या घरी आलेले असतात आणि त्यांनी आता अंबाबाईचा मोठा कोटमा सुद्धा भरलेला असतो. सगळे जण आता तिथे उदय गांबे उदय याचा जयघोष करत गाणे गुणगुणत असतात. त्याच वेळेस आता मधू ही अखेर नवरदेवासमोर येते. सिंधू ही लग्नासाठी तयार झालेली असते. नवरदेवही आलेला असतो. राधा मावशी सुद्धा आता राघवने धारण केलेल्या वेशामुळे तिथेच उभी असते आणि आता सिंधूने DIG सरांना सुद्धा लग्नात बोलावलेले असते. सिंधूने तिचा अगोदरच प्लान हा फिक्स करून ठेवलेला असतो, कारण सिंधूला माहिती असते की काही जरी झालं तरी मधू ही लग्नात येणार म्हणजे येणार आणि मधू ही आल्याचे कळताच सगळ्या जगासमोर मधूवरती झडप घालून मधूचा चेहरा समोर आणायचा हे सिंधूने ठरवलेले असते. प्लानप्रमाणे आता सिंधूने आता ज्या माणसाला नवरदेव केलेले असते तो माणूस गॉगल घालून आणि मास्क घालून सगळ्या लग्नात इकडे तिकडे हिंडत असतो आणि ते आता अंबाबाईचे भगत गाणे गात असतात. अंबाबाईचे गाणे गुणगुणत मधूसुद्धा डोक्यावर पदर घेऊन जोगतीन बनून तिथे आलेली असते आणि आता लगेचच इकडे तिकडे बघून तिचा डाव साधत मधू आता त्या नवरदेवासमोर येते आणि नवरदेवासमोर येताच आपला चेहरा दुसरे कुणी बघू नये म्हणून आता मधूने तिच्या बरोबर धूर करण्यासाठी फटाका आणलेला असतो आणि त्या फटाक्याला खाली टाकत सगळीकडे धूर पसरतो आणि त्याच वेळेस संधी साधून मधू त्या नवरदेवाचा मास्क बाजूला करते आणि त्या क्षणी तो दुसराच मुलगा असून तो राघव नसल्याचे आता मधू समोर आलेले असते आणि मधूला हे समजताच ताबडतोब आता मधू तेथून पळ काढते. पण त्याच वेळेस सिंधूचे मधूकडे लक्ष असते आणि पलीकडून दुसऱ्या बाजूला राधा मावशी सुद्धा ते सगळं बघत असते, म्हणजे राघव देखील सगळं बघत असतो आणि लगेचच मधू पळत असताना मधूचा सिंधूला धक्का लागतो आणि त्याचबरोबर सिंधू अखेर मधूचा पदर वर करते. मधूचा पदर वर करताच मधूचा चेहरा सिंधूसमोर आलेला असतो आणि मधूला बघताच सिंधूला मोठा भयानक धक्का बसतो. मधू ही जिवंत असल्याचे सत्य सिंधूने आता दुसरे लग्न ठरवून समोर आणलेले असते आणि त्या क्षणी राधा मावशी म्हणजे राघवला देखील आता मधू ही जिवंत असल्याचे दिसते आणि स्वतःच्या डोळ्यांनी राघव आता मधू जिवंत असल्याचे बघताच ताबडतोब आता DIG सर सुद्धा तिथे आलेले असतात आणि लगेचच मधूला धरून सिंधू म्हणते की बघा DIG सर, मधू ही जिवंत आहे आणि आज तिचा चेहरा सगळ्या जगासमोर मी आणलाय. तर आता लगेचच राधा मावशीने सुद्धा मधूला धरलेले असते आणि मधूला पळून जाण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नसतो आणि DIG सर समोर येत मधूला बघतात आणि मधू आणि श्रीकांत धर्माधिकारीचे भयानक कांड समोर येऊन मधूने मेल्याचे नाटक करून राघवला विनाकारण व राघववरती आरोप करून राघवला यांनी आता आत्महत्या करायला भाग पाडले. यामुळे DIG सरांना सुद्धा राग आलेला असतो आणि ताबडतोब इन्स्पेक्टर सालेकरला फोन करून DIG सर आता मधूला कशी अटक करतात आणि राघव जिवंत असल्याचे सत्य सिंधू आता समोर आणून आता मधूला पकडून देत राघववरचे आरोप आता सगळे फेटाळून लावत सिंधू आता पुन्हा कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या प्रत्येक डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.